आता फक्त महत्वाचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की सख्खा भाऊ पक्का वैरी म्हटलं जातं. बऱ्याच आमच्या गावातल्या जागा, अगदी शहराच्या सुद्धा जागा एकमेकांच्या भांडणामुळे आढळून राहिले. पण किस चक्की का आटा खाते हो असं म्हणावं लागेल. पण एक भाऊ दुसरा भाऊ मोठा व्हावा म्हणून प्रयत्न करतो. तर हे प्रेम जे आहे की एक भावाला मोठा भाऊ मोठं करतोय, तर ते भैयाच्याबद्दल काय सांगाल? हीच खरी आपली संस्कृती आहे ना. आपल्या एखादा घरातली व्यक्ती जर मोठी होत असेल तर शेवटी एकामेकाचं आपल्याला प्रत्येकाला सहकार्य पाहिजे. आणि म्हणून घरातले संस्कार देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. घरातनं जी संस्काराची निर्मिती झाली तीच अशी होती की एकामेकाबद्दल आपुलकी असली पाहिजे, एकामेकाबद्दल सहाय्य करण्याची ताकद असली पाहिजे. एकाला जर अडचण आलं तर दुसरा भाऊ उभा राहायला पाहिजे, दुसऱ्याला जर अडचण झाली तर पहिल्यानं त्याला मदत केली पाहिजे. आणि हे ज्यावेळी संस्कार होतात त्यावेळी मला असं वाटतं की काही कमी पडत नाही. म्हणून अनेक लोकांना असं वाटतं, अनेक लोकांनी ते प्रयत्न पण केलेले आहेत. माझ्यामध्ये आणि माझ्या मोठ्या भावांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न देखील केलेले आहेत. कधी कधी आम्ही वाद लावल्यासारखे देखील, म्हणजे वाद झाल्यासारखे देखील दाखवतो. पण ते आमच्या ॲक्टिंगवर कोणी जाऊ नये, त्याच्यामध्ये ते जर पडले तर ते अडचणीमध्ये येतील. त्याच्यामुळे आमच्या दोघांमधलं बाउंडिंग एवढं आहे की त्याच्यामध्ये येऊन ब्रह्मोदय देखील फाटाफूट करू शकत नाही, एवढं आमच्यामधलं बाउंडिंग असल्यामुळं आम्ही दोघं प्रत्येक गोष्टीची चर्चा करून आणि घरात चर्चा करून, वडिलांची देखील चर्चा करून आम्ही काम करत असतो. त्याच्यामुळे कोणाच्या मनामध्ये जर असे मनसुबे असतील, या दोघांमध्ये काही वैर निर्माण होऊ शकतं, तर त्यांची ती दिवा स्वप्न आहे आणि ते ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला ते प्रवाहाच्या बाहेर पण गेले.